गपचिप. बाळू सांगितलं ना तुम्ही काम करीत नाही, काढून देईन ते तुम्हाला. मग माझ्याकडे येऊ नका बोंबलत काढून दिलं म्हणून. काम करा गपचिप. ए मंगळू अजून देऊ? पोटभर खा, काळजी करू नकोस. हे घे दूध पी. पंच लय दिवसांनी चांगलं खाय मिळालं बघा. अय्यो मंगळू आता काळजी करायची नाही, आपले चांगले दिवस येणार. नुसते म्हणून काही होणार नाही, त्यासाठी काहीतरी करावे पण लागेल. अयो करायचं करायचं. अयो मला परत गावचा पंच झाल्यासारखं वाटायला लागलं बघा. का काय झाले? अयो माझा दोस्त तो पाटील माझ्याकडेच येतो आहे. अयो गावात माझी पद आणि पथ अजून तशीच आहे. अय्यो पूर्वी नाही लोक माझ्याकडे यायचे, तसे लोक येणार आता परत 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 परत. राम राम. अयो राम राम. बसा पाटील. जरा काम होतं तुमच्याकडे म्हणून आलो ना. अयो काम होत, सांगा की पटकन करून टाकतो चटकन. ते बाळू मामा म्हणून कोणी आहे का गावात तुमच्या? बाळू मामा? अयो बाळू नावाचा उर्मट उद्धट मुलगा आहे. बाळू मामा कसला? हा त्याच्या संग माझा लिओक आणि बायको गेली म्हणून आलो इथे. अयो माहित आहे मला, मी स्वतः त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही, निघून गेले. अय्यो पंच मला काही सांगितलं नाही, स्वतःच गेले. पण काळजी करू नका, त्याच्याकडनं काही त्याचं लग्न होत नाही. अय्यो सगळं काही करणार, भैरी करणार. अय्यो कशाचा काळ भैरीन काय पंच, त्याचं काय खरंय काळ भैरी काय भैरी. असं बोलू नकास, लय मोठा माणूस आहेत. लगीन होईन तर काळ भैरी मिळत. अय्यो हा नाव लागल बायाचं. अय्यो करणार एक, खाणार एक. आओ पंच मला तर काहीच समजणार. राव शेजारी पाजारी विचारतात बायको आणि पोर कुठे गेले कुठे गेले. आता काय सांगू त्यांना, तुम्ही तरी सांगा बरं मला. अयो काळजी करू नका, आम्ही मंगळूला पाठवतो आणि काय आहे ते बघून घेतो. हे मंगळू जा पटका ना. हे मंगळू जा बाबा, तू लवकर जा अगोदर जा. आणि काही सांगावं असेल तर तोही सांगा त्याला, तोही देऊन येईल. बायकोला सांग लागलीच माघारी बोलवलं म्हणून. असं थोडी असतंय. आता यायचं असतं तर गेला कसा असत्या. येत कसं नाही, नाही आले तर म्या जाईल. त्याची काही गरज पडणार नाही. हे मंगळू तुला सांगितलं तेवढं करा. आधी बहिरीला सांगतो आणि मग जातो. अयो त्याची काही गरज नाही, इथून पटकायला जा आणि सांग पाटलांना काहीतरी झालं म्हणून. अहो मला कुठं काय झालंय? ओ पाटील काहीतरी कारण सांगितल्याशिवाय ते परत येतील का? होय हे जा मंगळू पळ पटकाना, सांग ते आजारी आहेत म्हणून. पाटील हा बोलवलं, जा पळ. येतो येतो. पाटील काही काळजी करायची नाही, मी आहे ना, सगळं नीट होणार. पटकन आणि एकदम चटकन. बोल, तुझ्या मनात जे काय आहे ते बोल. तुम्ही समद्यांचा जीव वाचवला. तुला हे बोलायचं नाही, जे बोलायचं आहे तेच बोल. आपण जेव्हा थांबलो होतो ना, तेव्हा मला वाटलं होतं आपण सौंदतीला पोचतोय का नाही पोचत. अरे ते तर समजासनीच वाटलं होतं. होय, तुम्ही मला म्हणला होता की माझी मती फिरावी म्हणून लय काय काय केलं जाईल, आणि तसं झालं. माझ्या मनात शंका आली, एकदा मला माफ करा, चूक झाली माझी. चूक समजली ना व, झालं मग. अशी चूक पुण्यांदा होणार नाही. कुठनं एवढं समजा डोसक्यात येतं कुणाच ठाव. अरे ते समजलं असतं तर माणसाचा देव नसता का झाला.
हा होय